शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज येवला तहसील कार्यालयावर टिमक्या वाजवत आगळेवेगळे प्रतिकात्मक धरणे आंदोलन करण्यात आले आहे। कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव जाहीर करावा। याआधी विक्री झालेल्या कांद्यास प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे। तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती कमी कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। तहसील कार्यालयाच्या आवारात टिमक्या वाजवत कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला आणि जोरदार घोषणाबाजी केली। शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। टिमकी ही आम्ही शेतकऱ्यांसाठी वाजवत आहे। शेतकऱ्यांचं घामाचं दाम मिळण्यासाठी मागतोय। आम्ही सरकारकडे भीक नाही मागत आहे। या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि आज शेतकऱ्याचं महत्वाचं पीक कांदा आणि मका आहे। कांद्याचे भाव पूर्णतः कोसळलेले आहे। जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा आज शेतकऱ्याला मिळत नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारने कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव द्यावा। त्याचबरोबर आजपर्यंत जो कांदा शेतकऱ्याने मार्केट कमिटीमध्ये विक्री केलेला आहे त्याला 1500 रुपये अनुदान देण्यात यावं। त्याचबरोबर जी मका हमी भावाने खरेदी केली जात आहे, सोयाबीन केली जात आहे, त्याची मुदत वाढवण्यात यावी। त्याचं पेमेंट त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात यावं। त्याचबरोबर 7/12 उतार्यावर जी पीक पेऱ्याची मकाची नोंद आवश्यक आहे अशी जी अट आहे ती शिथिल करण्यात यावी। या मागण्यांसाठी आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन टिमकी वाजून करीत आहोत। कारण की सरकारने झोपेचं सोंग घेतलेलं आहे। शेतकरी इथे रोज आत्महत्या करीत आहे, हवालदिल झालेला आहे, आर्थिक संकटात सापडलेला आहे। मग अशी परिस्थिती असताना सरकारने स्वतःहून भूमिका घेतली पाहिजे शेतकरी हिताची। परंतु ह्या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही हे टिमकी वाजवून हे आंदोलन करत आहोत। NTV न्यूज मराठी, नाशिक।